प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेत आणि त्यातीलच एक पद्मवीर म्हणजे एक असा बाप ज्याची तब्बल 123 मुलं अंध, अपंग आणि पूर्णतः मतिमंद आहेत। यातील अनेक मुलं तर अशी आहेत की ज्यांना अन्न आणि माती यातील फरकही समजत नाही। काही मानसिकदृष्ट्या विकलांग तर काहींना शारीरिक व्याधी आहेत, तर काहींचं जीवन कायमचं अंधकारमय आहे। शंकर बाबा पापळकर असं या अवलिया बापाचं नाव आहे, ज्यांनी जवळपास 30 वर्षांपासून अशा अनाथ मुलांचं संगोपन केलं। त्यातील कोणी सार्वजनिक संडासच्या टाकीत, मुंबईच्या फलाटावर, अकोल्याच्या स्टेशन लगतच्या नाल्यात किंवा कचरा पेटीत फेकून दिलेली मुलं आहेत। काही तर चक्क मायबाप सरकारनेच स्वतःहून त्यांच्याकडे पाठवले आहेत। पण पापळकर यांनी या मुलांचा सांभाळ बापाच्या मायेने केला आणि आजही करत आहेत। विशेष म्हणजे त्यांना स्वतःचा एकही मुलगा किंवा मुलगी नाही। सन 1990 मध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा चिखलदरा रोडवर वझर फाटा येथे आश्रम सुरू केला। नंदनवन असं या आश्रमाचं नाव। बाबांनी इथल्या मुलांना आपलं स्वतःचं कायदेशीर नाव दिलं। त्यामुळे विदुर शंकर बाबा पापळकर, झेबुन्निसा शंकर बाबा पापळकर, रेहमान शंकर बाबा पापळकर अशी सगळी या मुलांची नावं आहेत। शंकर बाबा पापळकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एकेकाळी ते धोब्याचं काम करायचे। लोकांचे कपडे धुवायचे, ठिगळं लावायची आणि रस्त्याच्या कडेला एक टेबल टाकून इस्त्री करायची, असा त्यांचा दिनक्रम। मात्र त्यामध्ये त्यांना एक छंद होता, कविता गुणगुणायचा। गझली असो, ओव्या असोत किंवा दीर्घ कविता, सगळं काही त्यांना मुखोद्गत होतं। यातूनच त्यांना लिखाणाचा छंद लागला। आपले कष्ट, दारिद्र्य, घाम अशा सगळ्या अनुभवांवर त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि पुढे देवकीनंदन गोपाला या नावाचं साप्ताहिक काढलं। या साप्ताहिकाचे शंकर बाबा संपादक होते। यामध्ये काही राजकारण आणि उर्वरित सर्व साहित्यच असायचं। साप्ताहिकाचा खप जेमतेम होता, पण त्यात जाहिराती होत्या, कारण शंकर बाबा मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये जाहिरात मिळेपर्यंत ठाण मांडूनच बसायचे। अशीच एकदा जाहिरात मिळवण्यासाठी ते मुंबईला गेले होते। त्याच वेळी त्यांना फलाटावर मतिमंदांमधील खासियत दिसली आणि पुढे 1991च्या दरम्यान नाशिकच्या कुंभमेळ्यात त्यांना एक मुलगी सापडली। तिला त्यांनी आश्रमात आणलं। दिसायला सुंदर म्हणून तिचं नाव कांती ठेवलं। तिला मोठं केलं, शिकवलं आणि आयुष्याचा जोडीदार शोधून जन्मदात्याचं कर्तव्य पूर्ण केलं। त्यानंतर शैलजा ही मुलगी तर त्यांना अक्षरशः भंडाऱ्यात एका नालीत सापडली। अशा त्यांच्याकडे असणाऱ्या कित्येक मुलामुलींच्या जाती धर्मांच्या पलीकडच्या अशा व्यथा आणि कथा सांगाव्या तेवढ्या कमीत। प्रतिक्रिया माझी हीच आहे का हा पुरस्कार मी स्वीकारण्याला कारण झाला 1992 पासून मी सेवा करत आहे। बेवारस दिव्यांग मुलांच्यासाठी माझे जीवन मी अर्पण केलेलं आहे आणि 18 वर्षानंतर हे मुलं कुठे जातील याची फार मोठं भारतामध्ये काळजी आहे। मला भारतातल्या समाजाला मला सांगायचं आहे, भारत सरकारला, की 18 नंतर हे दिव्यांग मुलं कुठे जात असतील आणि म्हणून याच्यासाठी कायदा झाला पाहिजे, यासाठी माझी चळवळ होती। आणि आज गृहमंत्रालयाने 3 दिवसापासून मला विचारत आहे का हा तुम्ही पुरस्कार घ्याल का। मी त्यांना म्हटलं का हा पुरस्कार यावेळेस मी स्वीकारतो, कारण का ह्या पुरस्कार दिल्यानंतर पंतप्रधान मोदी साहेब 18 वर्षानंतर बेवारस मुलांना राहू द्यावे हा कायदा करतील, ही मला खात्री आहे। म्हणून हा मी पुरस्कार स्वीकारलेला आहे। त्यामध्ये बाबा फक्त या मुलांचं संगोपनच करत नाहीत, तर त्या मुलांचं पुनर्वसन करतात। कारण वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना कायद्यानुसार आश्रमात ठेवता येत नाही। त्यामुळे ते बाहेर पडतात आणि गैरमार्गाला लागतात किंवा समाजाकडून त्यांचा चुकीचा वापर होऊ शकतो। म्हणूनच शंकर बाबा यांची मागणी आहे की 18 वर्षांवरील अनाथ मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी भारत सरकारने कायदा करावा। अशा प्रकारे शंकर बाबा पापळकर हा अवलिया जाती धर्म, गरीब श्रीमंत या सीमांच्या पलीकडे जात या मुलांच्या आयुष्यातील अंधकार दूर करत आहेत।